आज मार्करवाडी जे गाव आहे, जे अखंड देशाच्या पटलावरती आलं. आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत. जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे. आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो, या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत, त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, CBI असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील. या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, की ज्या निवडणुकांच्या वरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यथित होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं, तर ते निवडणूक आयोगावरती, निवडणुकांवरती, EVM मशीनवरती फोडायचं. कारण त्याच्या अगोदर 4-6 महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं. अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टीकाटिप्पणी करत बसले नाहीत. आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा. यामध्ये आमचे नेते माननीय देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं. विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत, हे हवेमध्ये होते, की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या बाजूनं मतदान दिलंय, तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूनं मतदान होईल. लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले, तेव्हा हा जनतेचा विजय आहे. जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले, तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत. ते म्हणायला लागले EVMचा निकाल आहे. आता मार्कडवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत. माननीय रणजित मार्कड आहेत, उपसरपंच माननीय आबाराजे मार्कड आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य माननीय शाजी वाघमोडे आहेत, दत्तात्रय मार्कड माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. हे NCPच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे. विवाहासाठी किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काही सभा असतील, काय असेल तर 5,000 रुपये मध्ये मिळतंय. हे आपण कसं विसरता येईल असं गावातल्या लोकांनी सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं. हे तुम्ही करू नका, असे काही उद्योग तुम्ही करू नका. मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला. कारस्थानं कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे. देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो, तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो. अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात, तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय. आणि आज ज्या गावामध्ये मार्कडवाडीमध्ये तुम्ही फेर मतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभा केलं, त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे. तर मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना पुढं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं, हे त्या गावचे सरपंच सांगतायत. माननीय शरदचंद्र पवारांच्या वरती, त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे. ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे. आज मार्करवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशभर यांनी चेतवलं होतं, पेटवलं होतं, खरा चेहरा पुढे आला ना. मार्करवाडीत गावामध्ये इतकं मोठं 22 कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं. आता यांच्याशी मी चर्चा करतो दत्ता मार्कडांशी. ते म्हणले की एक वृद्ध महिला
मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं. हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते. मग त्यांनी म्हटले, की दत्ता मार्कड आहेत, त्यांना माझ्याबरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे. आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट, कुठल्या बहिणीचे पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत. मला देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे. यांच्यासमोर. आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत. विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं. दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले. ते मला वाटतं मागच्या महिन्यात मयत झाले. ते तुम्हाला नाव सांगू शकतील, की त्यांनी म्हटले, की बाबा मोदी साहेबांची मला पेन्शन मिळते. मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे. त्यांनी तिथं जात बघितली नाही. मुळामध्ये मार्कळवाडी हे 90% धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास 10.5 हे बीजेपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि 850 मतदान हे एनसीपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आज मी मार्कळवाडीच्या सरपंचांचं, उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन, की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. परंतु परत एकदा शिक्का पडला, की हा कारस्थानी माणूस आहे. हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे, की हा भांडणं कसे लावतो, वाद कसे लावतो. एका बाजूला मंडल यात्रा, दुसऱ्या बाजूला लेक आणि नातू, इकडं मराठा समाजाला आरक्षण द्या. म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची, मांडुळासारखं कसं वागायचं, हे या व्यक्ती गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता, की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी 2 व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत, की मी तुम्हाला 160 आमदार निवडून आणून देतो, यांना ताबडतोब अटक करा. पवारांनी तसं केलं का? नाही केलं. पवारांनी काय केलं? त्यांचा सगळा प्लान समजून घेतला. सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला, की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे. आपल्याकडे चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीममध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही. आपल्याला विकास करायची गरज नाही. आपल्याला सभा घ्यायची गरज नाही. आपल्याला लोकांच्यात जायची गरज नाही. लोकांचा आपल्यावर विश्वास नाही. परंतु 2 पट्टे आपल्याकडे आलेले आहेत. ते आपल्याला 160 आमदार निवडून आणू देऊ शकतात. त्यांनी त्यांना घेतलं. ते दिल्लीला गेले. राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला. आता राहुल गांधींना प्लान सांगितला, निवडणुका झाल्या आणि 7-8 महिन्याच्या नंतर ते बोलतायत, की 2 माणसं माझ्याकडे आली होती. मग तुम्ही का नाही सांगितलं? समजा गावात एखादी चोरी झाली, एखादी मारामारी झाली, की त्यांना तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही, त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला, म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना. ह्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता मीडियावाले म्हणतायत, की ते 2 माणसं कोण? ते म्हणते मला आठवत नाही. आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्हीमध्ये सांगता, की पवारांना खूप लक्षात राहतं. 50 वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला, त्याचं ते नाव सांगतात. धोतरवाला, त्याचं ते नाव सांगतात. ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे, त्याचं ते नाव सांगतात. 50 वर्षापूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत. पण 160 आमदार निवडून देणाऱ्या 2 माणसाची नावं माहीत नाहीत. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना. आता असतं तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा. म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही. कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे. रणजित मार्कड सरपंच आहेत, जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत. एक किती मतांनी 1666 91% मतदान झालं. 91% मतदान ज्या सरपंचांना गावातल्या लोकांनी दिलंय, त्या गावचे सरपंच सांगतायत, की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे. सगळे झाले ना. टोळी प्रमुख आला म्हणजे खालची टोळी सगळी झाली ना. ती काही नावं कोणाची घेण्याची आवश्यकता नाही. हे बघा, त्यांनी त्या काळामध्ये स्टेटमेंट. आता रणजित मार्कडांनी भूमिका घेतल्याच्या नंतर तुम्ही विचारा ना, आत्ताची भूमिका काय आहे. मार्कड गावचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहेत, सरपंच उपसरपंच आहेत आणि त्यांनीच हे उघडं केलंय ना बाबा, हे कशा पद्धतीने ठरलंय. अगोदर 30-40 गावाची बैठक झाली होती. कुठल्या गावात हे प्रकरण लावून धरायचं कुणी तयार झालं नाही. तर त्यांच्याकडून लक्षात आलं, की हा एकदम चांगलं काम करणारा होता. अत्यंत मनमिळाऊ होता. परंतु त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते. आता ते पोलिसांनी त्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये जावं. जेव्हा ही घटना घडली, पोलिसांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली. त्यांचं पीएम केलं. पीएम करून आता बॉडी ताब्यात द्यायची. तोपर्यंत ह्या प्रकरणात कुणाचाच काही विषय नव्हता.
परंतु ईश्वरपूरमधून लोक आली, त्यांनी फोन केला आणि जतचा एक माजी आमदार आहे त्यांनी जयंत पाटलांना फोन केला, की बाबा असं-असं प्रकरण घडलंय आणि मग काय करायचं? तर जयंत पाटील त्यांना बोलले, की गोपीचंद पळकरचं नाव घ्या. ते म्हणले, "आम्हाला घेता येणार नाही." म्हणले, "आम्ही जाऊन प्रयत्न करतो." आणि मग त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना माझी विनंती आहे, की अत्यंत सीरियसपणे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी माझं नाव घ्यायला लावलंय त्याची चौकशी व्हायला पाहिजे. मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. परंतु जयंत पाटलांनी केलेलं हे सगळं षडयंत्र आहे. त्यांचे गावचे ते इंजिनिअर आहेत आणि एखाद्या अभियंत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही. मुळामध्ये जयंत पाटील आता 35 वर्ष आमदार आहेत. 90ला ते आमदार झाले. 2025 आहे. ह्या बिचाऱ्याला एवढी अक्कल नाही, की आमदाराचं ज्युनियर इंजिनिअरचं काय काम असतं? काम एखादं सुचवलं एखाद्या गावात तर त्याचं अंदाजपत्रक तयार करणं, याच्या पलीकडे कुठलंही काम ज्युनियर इंजिनिअरकडे नसतं. आणि त्यांच्यावर दबाव टाकणं, मुळामध्ये ज्या विभागामध्ये ते काम करतायत बनाळी गटामध्ये, त्या गटामध्ये माझ्या आमदार फंडातलं काम आणि जे जिल्हा नियोजनमधून काम झालंय, त्याचे आत्ता टेंडर झालेले आहेत. एकही काम तिथं चालू नाही. म्हणजे तुम्ही किती खालच्या लेव्हलला चाललाय. त्या बिचाऱ्याचा मृत्यू झालाय. तुम्ही त्याच्या घरातल्या लोकांना जाऊन सांगताय, की गोपीचंदचं नाव घ्या, त्यांच्या पीएचं नाव घ्या. आमचा त्याचा काडीमात्र संबंध नाही. परंतु आमची बदनामी करा. आम्ही काहीतरी त्याला दबाव टाकला, त्याकडून बिलं काहीच नाही. आणि म्हणून एस-पी साहेबांना माझं आव्हान आहे, की हे मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कशामुळं या अभियंत्यानं आत्महत्या केली, त्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे. माझं पण चौकशी करा. माझे फोन डिटेल्स काढा. माझ्या पी-एनचे फोन डिटेल्स काढा. आमचा त्या वडारशी कधी फोन पण झाला नाही. फोन करणं काय आमचा गुन्हा आहे का? नाही. मी आमदार आहे, मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडे जेवढी लोकं येतील, मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करणार. माझ्या ऑफिसमधून फोन जाणार. हे आमचं काम आहे. आमचा तो अधिकार आहे. परंतु आम्ही हॅरेस केलंय, आम्ही त्यांना त्रास दिलाय, ते सगळं चेक करा ना. आमच्याकडून काही दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा. परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे. माझा गुन्हा 1 नंबरनं दाखल केला पाहिजे. कारण मी त्यांना उघडं करतोय. मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय. त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय. मग ते एकदम लाजले आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली. मला 1 नंबरचा आरोपी केला पाहिजे. मला जेलमध्ये टाकला पाहिजे. पण त्या बिचाऱ्या अभियंत्याचा आणि आमचा काय संबंध आहे हो? अभियंत्याची आणि त्याची माझी भेट पण नाही. सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहीत आहे. तुम्ही कुठल्या लेव्हलला चाललाय? कुठल्या राजकारणामध्ये चाललाय? तो मुलगा-मुलगी बघायला गेला होता. त्या मुलीचा फोटो घेतला. तिथलं काहीतरी त्या मुलीचे वडील बोलले. लोकांच्या चर्चा मी माहिती घेतली ना, की बाबांनो काय-काय ते पोलिसांनी तपास करावा. त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता. त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं. त्या घराशेजारी लोकं सांगतायत. पोलिसांनी ह्या सगळ्या मुळामध्ये जावं ना. उगाच आम्हाला बदनाम वाईट आहे ना ही घटना. एखादा अभियंता दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये तुम्ही आमचं नाव घेता. तर ह्याच्या खोलामध्ये माननीय एस-पी साहेबांनी, ते कोण तपास अधिकारी साहेब आहेत, त्यांनी ह्याच्या खोलामध्ये जावं आणि ह्या प्रकरणाची शहनिशा करावी. जयंत पाटलांचे कॉल डिटेल्स आम्हाला माहित आहे कोण माणूस आलाय ते, काय झालंय आमच्याकडे आहे. पण पोलिसांनी हे काढावं आणि मग त्याची शहनिशा सांगावी. मी जर दोषी असेल, पोलिसांनी माझ्यावरती कारवाई करावी, माझ्यावरती गुन्हा दाखल करावा. मी दोषी नसेल, तर हे प्रकरणात माझं नाव घ्यायला कोणी लावलं, त्याचा सगळा चेहरा समोर आला पाहिजे. हे पोलीस प्रमुख सांगली यांना माझी विनंती आहे. सुप्रिया सुळेंनी एक गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आता राज्यामध्ये ओला दुष्काळ करून त्यांनी कर्जमाफीचं घोषणा करावी. हे बघा, सुप्रिया सुळेंनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत. तुमचे पितामह 4 वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या महाराष्ट्रात आम्ही बघितलंय दुष्काळ पडल्यानंतर आमची काय अवस्था असायची. पिण्याला पाणी एक टँकर मिळावा म्हणून 6-6 महिने आम्हाला आंदोलन करायला लागायची. तुमचे बाप मुख्यमंत्री होते आणि तुमच्या नेतृत्वात जेव्हा सरकार या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, तेव्हा पाण्यासाठी आम्हाला काय करावं लागत होतं हे आम्हाला माहीत आहे. हेच ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, की ज्यांनी या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवत आणलाय. मी आता तुमच्याशी बोलतोय. माझ्या जतमध्ये आता इतका पाऊस पडलाय. दोडनाला नावाचा तलाव आहे. तो भरला तर आमच्या 7-8 गावाला विळखा पडू शकतो. आत्ताची परिस्थिती आहे. जतमध्ये 60 गावांना पाणी देणं, टेंभूमध्ये 7,000 कोटी देणं, टेंभूमध्ये खानापूर आहे, ज्याचं आता भवानीपूर नाव होणार आहे. माझा आटपाडी तालुका आहे, सांगोला आहे, मान आहे, खटाव आहे. 7,000 कोटी एका वेळेस दिले. सुप्रियाताईंना माझा
सवाल आहे, आपल्या साहेबांना रात्री बसल्यानंतर जेवताना चर्चा करा. एका वेळेस कधी 700 कोटी रुपये आपण कुठल्या प्रोजेक्टला दिले होते का? तिकडं म्हैसाळला 2000 कोटी लागणार होते. ह्यांचा जयंत पाटील जलसंपदा खात्याचा मंत्री होता 19 ते 22. 100 कोटी रुपये द्यायचे झाले का? आमच्या नेतृत्वाने 2000 कोटी एकाच वेळेस देऊन टाकले. आता 1,500 कोटीचा सोलार प्रोजेक्ट येतोय शेतकऱ्यांना विजेचा भार पडू नये म्हणून. कशाला तुम्ही सल्ले देत बसता? इतिहास असा आहे, मोठ्या लोकांना मोठं करा, मोठ्या लोकांना दाबून ठेवा, त्यांना गुलाम बनवून ठेवा. ते तेव्हा जेव्हा जेव्हा ते गुलाम होतील तेव्हा ते आपल्याला सत्ता देतील. नेतृत्व सगळ्या लोकांना शहाणं करतंय. महाज्योती सारखी संस्था निर्माण करणं काय भाग आहे त्यातला? महाज्योती संस्था निर्माण करणं कोणाच्या डोक्यात आलं का? सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्या मुलांसाठी स्थापन करणं कोणाच्या लक्षात आलं? एवढे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये, काँग्रेसवाले किती वेळा मुख्यमंत्री होते? कधी त्यांना वाटलं की गरीब मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये संधी देण्याच्या दृष्टिकोनातून एखादी संस्था बार्टी सारखी स्थापन करावी? महाज्योती सारखी संस्था 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींच्यासाठी स्थापन करावी, त्यांना न्याय द्यावा. ओबीसींच्यासाठी 72 वसतिगृह तयार करावीत. त्या वसतिगृहाच्या माध्यमातून मुलांना 100 मुलींना 100 ऍडमिशन द्यावीत. आधार नावाची योजना आणली ओबीसींच्या मुलांसाठी, ज्यांना 12वी नंतरचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही, त्यांना तालुक्यात राहिले तर 38,000, जिल्ह्याला गेले 43,000 रुपये, विभागीय ठिकाणी राहायला गेले तर 51,000 रुपये, आणि मेट्रो सिटी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर या ठिकाणी जर मुलं आमची शिकायला गेली ओबीसींची आणि धनगरांची, तर स्वाधार आणि आधार 2 नावाच्या योजना स्थापन केल्या आहे. अरे काय बोलताय तुम्ही? कधी तुम्हाला कळालं? 18 महामंडळं एका वर्षामध्ये निर्माण केलेली आहेत. 18 महामंडळं गडशी लोकांच्यासाठी, डवरी लोकांच्यासाठी, नाथपंथी समूह जो छोटा छोटा समाज आहे, मागतकरी समाज, त्यांचं कधी तुमच्या लक्षात तर होतं का? त्यांचं कधी तुमच्या ध्यानात होतं का? आज त्यांची उपकंपनी स्थापन झाली आहे, त्यांना उपाध्यक्ष आहे. आता आम्ही मागणी केली आहे, त्यांना अध्यक्ष द्या, राज्यमंत्री पदाचा, कॅबिनेट पदाचा दर्जा द्या. सरकार आमचं करतंय ना काम. तुम्ही कुठंतरी काहीतरी फडकी घेऊन माणसं पाठवली, त्याची बातमी होऊ शकते, लोकांमध्ये त्याचा काही इफेक्ट होऊ शकत नाही. लोकांना न्याय देणारं नेतृत्व देवाभाव आहे. एक अलमट्टी संदर्भातला प्रश्न आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा आता निर्णय घेतलाय. त्यासाठी आता निधी देखील त्यांनी 70,000 कोटीच्या खर्चाला मंजूर केली. आपण बघितलं तर सांगलीला, कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. हे बघा, अलमट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता मला प्रश्न विचारला. मागे एक वडनेरी समिती राज्य सरकारनं स्थापन केली होती आणि वडनेरे समितीनं अहवाल असा दिला की अलमट्टीचा काही परिणाम हा सांगली आणि कोल्हापूरवरती होत नाही, परंतु यामध्ये मतप्रवाह आहेत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 2-3 बैठका आमच्या घेतल्या होत्या. आणि मागच्या 15-20 दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीत पण एक बैठक घेतली होती. आता हा निर्णय झालाय तो तुमच्याकडून मी ऐकला, परंतु आमचं सरकार याविषयी नक्की योग्य काहीतरी मार्ग काढण्याचा नक्की विचार करेल आणि तसा मार्ग काढेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.